नमस्कार मंडळी, आज आपण निघालो आहोत एका भन्नाट प्रवासाला. मुंबई ते गोवा आणि तोही भारताच्या सर्वात प्रीमियम ट्रेनपैकी एक, वंदे भारतमध्ये. हा प्रवास किती कम्फर्टेबल आहे, ट्रेनचं फूड, स्पीड, इंटेरियर आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा आहे हे सगळं आपण आजच्या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. सकाळची वाईब ही काही वेगळीच असते. स्टेशनवरची गर्दी, अनाउन्समेंट आणि प्रवासाची एक्साइटमेंट. आणि ही आली आपली समोर वंदे भारत. पहिल्याच नजरेत ट्रेनचा लुक एकदम कडक. ट्रेनमध्ये एंटर होताच एक प्रीमियम फील येतो. सीट खूप कम्फर्टेबल आहेत आणि स्वच्छता बघितली तर खूप कडक, टॉप लेवल. मजेदार गोष्ट तर फक्त एकच होती, ज्या ट्रेनमध्ये आपण आज फक्त बघितलं होतं त्या ट्रेनमध्ये आज आपल्याला प्रवास करायला भेटणार होता. आम्हाला ट्रेनच्या तिकिटाची प्राईस पडली 1600 रुपये. त्या तिकिटामध्ये आपल्याला येणार होता एक नाश्ता आणि जेवण. ट्रेनच्या सीटवर थोडीशी फॅसिलिटी, एक मॅगझिन, नंतर न्यूजपेपर, नंतर एक पाणी बॉटलसुद्धा आपल्याला प्यायला दिली जाते. आता आले सर्वात फेवरेट गोष्ट म्हणजे फूड. मुंबईमध्ये पडत चाललंय आणि आता सगळीकडे कोकणाची सुंदर निसर्गदृश्य, एकीकडे हिरवे डोंगर आणि दुसरीकडे डोंगर आणि बृक्ष. चहा पिल्यानंतर थोड्या वेळाने येतो आपल्याला नाश्ता. आम्हाला वाटतं त्याच्यानंतर जेवण भेटेल, पण हा नाश्ताच एक लास्ट होता. ₹70 हा कोक पिऊन आम्ही मस्त प्रवास एन्जॉय करत होतो. कोकणातल्या बाहेरचा निसर्ग बघून खूपच चांगलं वाटत होतं. आणि थोड्या वेळाने आपण पोचलो थिविम स्टेशनला. आपण सकाळी पहाटे 5:30 वाजता ट्रेनमध्ये बसलेलो आणि दुपारच्या टायमाला 12:30 वाजता आपण थिविम स्टेशनला पोचतो. ही चालली आपली ट्रेन. टाटा, बाय बाय, परत भेटूया. थिविम स्टेशनला पोचतात एकदम सायलेंट स्टेशन आणि फक्त प्रवासांची गर्दी. वंदे भारतच्या ट्रेनचा प्रवास खूप चांगला होता, पण फूडमध्ये एवढी काही मजा नाही. चला तर नेक्स्ट पार्टमध्ये भेटूया. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअरसुद्धा करा. बाय.